आम्ही पण भारतीय आहोत. आम्हाला पण भारताचा आणि भारतीयत्वाचा अभिमान आहे. पण आजच्या भारतात अभिमान बाळगण्यासारखं काय आहे? अहो, आमच्या सार्वभौम संसदेवर हल्ला केला जातोय. मुंबईवर आतंकवादी हल्ले करतायत, गाड्यांमध्ये बॉम्ब फुटतायत, निरपराध लोक अक्षरशः किड्या मुंग्यांसारखी मारली जात आहेत. ही आहे सध्याच्या मुंबईची अवस्था. आणि आम्ही काय करतो? आम्ही फक्त शांती मोर्चे काढतो. बस झालं आमचं काम. एवढीच आमची सामाजिक कळती जाणीव. सध्याच्या मुंबईमधल्या महापौर पदासाठी झालेल्या इलेक्शनचं असंच घडलं आहे. जात, धर्म, प्रांत, भाषा हे इलेक्शनचे मुद्दे. अहो, तरुणांना नोकऱ्या नाही आहेत. कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम सुरू झालेली आहे. दिवसेंदिवस तरुण पिढी ही वाईट मार्गाला चाललेली आहे. मुंबईच्या विकासाचं काय? त्याबद्दल कुणीच बोलत नाही. आणि सगळ्यात मोठी महत्त्वाची घटना आज 7 वर्षानंतर अशी घडली आहे की पूर्वी खेडोपाड्यात किंवा गरिबांना पैसे देऊन त्यांची मतं विकत घेतली जात होती. आता हाच प्रकार मुंबईत घडला आहे. मुंबई झोपडपट्ट्यांमध्ये मतांसाठी पैसे वाटले गेले. अहो, तुम्ही इतका पैसा, इतका भ्रष्टाचार करताय, मग तुम्ही मुंबईचा विकास कसा करणार? याचा विचार प्रत्येक मराठी माणसाने करणं गरजेचं आहे. आणि तोच विषय आमचं चॅनल तुमच्यासमोर घेऊन आलो आहे. एक वेगळा प्रश्न. मराठी माणूस